नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. आपल्याला माहिती आहे, लोकसभा निवडणुकांच्या या सगळ्या रणधुमाळीमध्ये अनेक पक्ष आपापले उमेदवार जाहीर करण्यासाठी बरेच दिवस त्यांनी घेतले आणि त्यानंतर अखेर उमेदवार जाहीर केले. मात्र आज आपण आलोय वसई विरारमध्ये, अर्थात पालघरमध्ये, आणि इथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बहुजन विकास आघाडीचा वरचष्मा आहे, त्यांचा हा बालेकिल्ला आहे. आणि बहुजन विकास आघाडीतर्फे पालघरमध्ये उमेदवार दिला जाईल की नाही लोकसभेचा, याबद्दल उत्सुकता होती. अखेर बबियानं आपला उमेदवार जाहीर केला आणि त्याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा, आपल्या सगळ्यांचे लाडके आप्पा अर्थात हितेंद्र ठाकूर यांच्याशी. आप्पा, आपलं स्वागत या मुलाखतीमध्ये. नमस्कार. उशीर झाला उमेदवार जाहीर करायला, सगळ्यांना उत्सुकता होती की आपण महायुतीसोबत जाल, महाविकास, आणि सगळ्यांनाच तुमची इथली ताकद माहिती आहे, त्यामुळे तुमच्याकडे साहजिकच सगळ्यांनी सपोर्ट मागितला असणार. पारंपरिकदृष्ट्या आमचा पक्ष हा पालघर जिल्ह्यामध्ये मोठा पक्ष. आमचे 3 आमदार आहेत, जिल्हा परिषदेला सभापती, जिल्हा परिषद मेंबर, पंचायत समिती मेंबर, पंचायत समिती वसईसारखी मोठी आमच्याकडे आहेत. अन्य ठिकाणी आमचे मेंबर, सरपंच, ग्रामपंचायत मेंबर हे 1 नंबर आहेत जिल्ह्यामध्ये. आणि त्यामुळे मी उलट बोललेलो का मविया किंवा महायुती या दोघांनी आम्हाला आजपर्यंत सर्वच पक्षांचा उमेदवार बघून मी मदत केलेली आहे. तुम्ही आता यावेळी मला मदत करा. संपर्क साधणं, बोलणं हे जो तो पक्ष आपल्या आपल्या हिशोबाने करतो, त्यामध्ये नाही. परंतु आमची पारंपरिक 3 आमदार आम्ही आहेत. इकडे 1 कम्युनिस्ट, 1 राष्ट्रवादी, त्या दोघांचेही उमेदवार इकडे नाही मिळत. आणि ते दोघंही किंवा तिसरे जे शिवसेनेचे आहेत वनगा, हे 3ही आमदार हे माझे मित्र आहेत. आपण जो कॅन्डिडेट दिला आहे राजेश पाटील, याच्याबरोबर विधानसभेत काम करत असताना त्यांचे पण हे मित्र आहेत. तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून पण कळत नकळत मग ते शरीराने कुठेही असले तरी मनाने आमच्याबरोबर आहेत 3ही आमदार. म्हणजे आमचे 3 अधिक 3 हे मनाने आमच्याबरोबर आहेत, हे मी छातीठोकपणे बोलू शकतो. आप्पा, आधीच्या खासदारांची अशी कोणती कामं होती की जी आता जनता नाकारतीये? नाही, एक बघा, एक पालघर जिल्हा स्थापन झाल्यावर पहिले खासदार आमचे झाले 2009ला. 2009 ते 14मध्ये त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी, मी वसई विरारपासून चालू करतो, नागरी पुनरुत्थान किंवा विशेष निधी म्हणून 500 कोटी अधिक 3000 कोटीची कामं महानगरपालिकेला दिलं. जी उपनगरी रेल्वे किंवा लोकल विरारपर्यंत होती ती डहाणूपर्यंत करण्याचं काम, त्याला झेंडा दाखवण्याचं काम आमचे जे बळीराम जाधव खासदार होते त्यांनी केलं. आज वसईमध्ये अर्ध्या ठिकाणी पाईप गॅस पोहोचला. माझ्या घरात अजून आला नाही, परंतु पाईप गॅस ती योजना का जो मुंबई हाय बोललं जाते, ॲक्च्युली तो आमच्या वसईच्या समोर असलेला गॅसचं क्षेत्र ते अगदी हजिरापर्यंत, उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचलेलं आहे ना. आमच्या इकडे येत नव्हतं, ते लढून झगडून आपल्या बळीराम जाधवांनी इकडे आलं. 14-19ला एक विशिष्ट लाट होती, त्यामुळे दुर्दैवाने आम्हाला अपयश आलं. आज 3-3.5 कोटीची कामं महानगरपालिकेत गॅसचं संपूर्ण, आज तो गॅस घरोघरी चालला आहे. उद्याला इंडस्ट्रीला देऊ आम्ही, म्हणजे घरोघरी पोचला संपूर्ण जिल्ह्यात, का उद्याला इंडस्ट्रीला पण आम्ही देऊ, का जेणेकरून येथील तरुणाला रोजगार चांगल्या प्रकारे मिळू शकेल. तर ते गॅसचं काम होईल. उपनगरी रेल्वे डहाणूपर्यंत झाल्यामुळे एक चांगल्या प्रकारे कामं हे होतील. त्याचबरोबर 58 कोटी रुपये खर्च करून त्यावेळी डहाणू ते नाशिक रेल्वे, म्हणजे त्याला जोडून परत म्हणजे जवारू, विक्रमगड, वाडा, भिवंडी, अंबाडी मार्गे ठाणा अशी दुसरी रेल्वे, हा प्रस्ताव टाकलेला. म्हणजे आज जर 2 कामं झाली असती. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात कोणत्याही खासदाराने 1 नवा पैसा, मी जबाबदारीने बोलतोय, हे आमच्या कॉर्पोरेशनला मिळवून दिलं नाही. कोणतीही योजना आणली नाही. टक्कर बाबा योजना असेल, पंतप्रधान सडक योजना असेल,
किंवा अन्य शेकडो कोटींनी कामं ह्याच्यामध्ये आमच्या बळीराम जाधवांनी कामं करून दिलेली. त्याच्यामुळे ज्या 58 कोटी करून नाशिकचं हे झालं तर 10 वर्षात काहीच झालं नाही पुढे. ही सगळी जी उरलेली कामं आहेत त्याचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आम्हाला खासदार गरजेचं आहे. आम्ही प्रत्येक इलेक्शन लढतो, दुर्दैवाने अपयश आलं. त्याच्यामुळे कोणाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. आमचं एक स्वतंत्र असं पालघर जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे आणि ते आम्ही टिकवणार. जसं आत्ता आपण उल्लेख केला, रेल्वेसारखा महत्त्वाचा म्हणजे रेल्वेचा विस्तार असेल तो झाला नाही. ग्रामसडक योजना आपल्या मतदारसंघामध्ये येऊ शकलेल्या लोकसभेच्या. वाढवण बंदराचा प्रश्न मध्यंतरीच्या काळात वाढवण बंदराला सुरुवातीपासून विरोध आम्ही केला आहे, मच्छीमार समाजाला. आता आपले माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी विरोध दाखवला, परंतु त्यांचेच जे उद्योगमंत्री होते त्यांनी एका ठिकाणी सांगितलं का अमुक 1000 कोटीची इन्व्हेस्टमेंट वाढवण बंदरामुळे येणार. म्हणजे एका उद्योगमंत्र्यांनी जबाबदार असलेल्यांनी एक स्टेटमेंट करायचं, दुसऱ्यांनी दुसरं स्टेटमेंट करायचं. त्याचबरोबर पर्यावरण मंत्री कोण होते गेल्या 2.5 वर्ष म्हणजे पहिल्या मुख्यमंत्र्यांबरोबर, तर आदित्य ठाकरे. त्यांना कॅन्सल करता आलं असतं ना पर्यावरणाच्या नावावर. त्यावेळी कॅन्सल का नाही झाले? आज तुम्ही विरोध करायला येतात, त्यावेळी कॅन्सल नाही. BJPचे प्रचारक तो ओपनली बोलतात का वाढवण बंदर आम्ही करणार, आणि आम्ही ओपनली आणि सुरुवातीपासून एक पालकमंत्र्यांबरोबर JNPT जे वाढवण बंदर करणार आहे त्याचे सेठी म्हणून MD पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली. ही झालेली 2-4 महिन्यापूर्वी, म्हणजे त्यावेळी इलेक्शनचे वारे पण वाहत नव्हते. त्यावेळी विरोध करणारे फक्त आमच्या पक्षाचे 3 आमदार आम्ही होते. आमच्या पक्षाचे 3 आमदार. बाकी उपस्थित असलेले खासदार कोणत्याही पक्षाचे आमदार, विधान परिषदेचे आमदार किंवा अन्य मंडळी जे सगळे जिल्ह्यातले स्टॉलवर उपस्थित होते ते सगळे होयबा होते आणि आम्हीच फक्त विरोध करणारे. करावं, सेठींबरोबर पालकमंत्र्यांनी जी मीटिंग घेतलेली MDंबरोबर त्याचं मिनिट्स प्रसिद्ध करावे त्याच्याकरता. आणि कोण बोललेले, कोणते खासदार बोललेले, कोणते आमदार बोललेले, आम्ही आमची भूमिका काय मांडलेली, कोणत्याही आमदारांना विचारायचं. सगळे आमदार उपस्थित होते. त्यावेळी विरोध करणारे आम्हीच होते का आम्ही हा होऊन देणार नाही, आम्हाला फायदे मोजू नका, तुमचे फायदे तुमच्याकडे राहून द्या. त्या फायद्यामध्ये तुम्ही जे काही फायदे सांगितले, एकेकाळी एक पालकमंत्री पण आलेले, त्यांनी सांगितलेलं का तुम्हाला हमालाचं काम मिळेल. म्हणजे कामं काय दिले आमच्या लोकांना, तर झाडूवाला, हमाली, वाह. ते कोणत्या पक्षाचे होते ते मला बोलण्याची गरज नाही, आमच्या पक्षाचे नक्कीच नव्हते. खरं आहे. आपण आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे जिल्ह्यात धरणं खूप आहेत पण पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. जेमतेम आता वसई तालुक्याचा प्रश्न सुटला. त्या सूर्या धरणाची कॅपॅसिटी वाढवण्याकरता 198 कोटी भरायचे होते. त्यावेळी आमच्या नगरपालिका होती, महानगरपालिका असती तर मीच भरले असते, भरायला लावले असते महानगरपालिकेला, पण नगरपालिकेची कॅपॅसिटी नव्हती. म्हणून त्यावेळचे उपमुख्यमंत्री UD मिनिस्टर ह्यांच्यामार्फत MMRDAच्याकडून करावायचं काम 400 MLD पाणी जे त्यातलं 185 MLD आज आम्हाला मिळालं. अगोदर आम्हाला 100 MLDची 2 ते अधिकचं त्यामुळे सुटलं आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये म्हणजे जिकडे धरणं आहेत त्या गावातली लोक आता आणलेली आहेत. त्यावेळी आमच्या खासदारांनी झाई, बोरीगावसारख्या डहाणूमधल्या किंवा अन्य ठिकाणी बऱ्यापैकी पाण्याच्या योजना केलेल्या, पुढे दुर्दैवाने झाल्या नाही. ते जिल्ह्यातल्या खास करून ग्रामीण आदिवासी भागामध्ये जिकडे धरणं आणि जिकडे पाणी जास्त पडतो तिकडे कदाचित ते थोडे उंचावर राहतात, त्याच्यामुळे अडचण असेल, पण ते प्रश्न सोडवायचे. MIDCचा मुख्य प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे, त्या बाबतीतही काम झालं नाही. जसं तुम्ही प्रदूषण, बोईसर ही आशियातल्या मोठ्या MIDC मधली एक. तिकडे म्हणजे साधा प्रश्न माझा आहे का तिकडे आपण पाणी पुरवठा किती MLDचा करतो,
तर 100-125 MLDचा पाणी पुरवठा केला जातो आणि जो तिकडे सिवरेज ट्रीटमेंट किंवा ह्याच्याकरता ट्रीट करण्याकरता प्रदूषित पाणी ट्रीट करण्याकरता जो प्लांट आहे तो 30 MLDचा, मग बाकीचा जवळपास 100 MLD पाणी जातो कुठे? आणि हा मी ऑफिशियल पुरवला जाणारा पाणी पुरवठा बोलतोय MIDC मार्फत. त्यानंतर बऱ्याचशा कंपनीनी लोकली बोर मारल्यात, त्यातून येणारं पाणी म्हणजे जवळपास सगळ्याच कंपन्यांमध्ये बोर हे मारलेलं आहे, भूगर्भातलं पाणी हे करत आहेत, त्यातलं पाणी ह्याच्यात ॲड केलं ते एकंदरीत किती तर बरेच इंडस्ट्रीवाले बोरमध्येच पाणी सोडतात हे प्रदूषित पाणी. त्याच्यामुळे एक तर आमचा समुद्रकिनारा मच्छीमारीवर त्याच्यात वाढवण बंदी आणलं आहे. बरोबर. म्हणजे मच्छीमारांना उद्ध्वस्त करण्याचा विडा सगळ्या राज्यकर्त्यांनी उचललाय की काय? म्हणजे प्रदूषित पाणी समुद्रात सोडणं, वाढवणसारखं बंदर आणणं. आणि वाढवण बंदर एकट्या पालघर डहाणूचा विषय नाही मिळत, तर संपूर्ण उत्तनपासून झाईपर्यंत असलेल्या सगळ्या मच्छीमारी म्हणजे आमच्या वसईचे मच्छीमार पण उत्तनचे मच्छीमार पण त्याच पट्ट्यात मच्छीमारी करत जातात. म्हणजे संपूर्ण आमच्या किनारपट्टीचा हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे त्याच्या विरोधात आम्ही ठाम लढतोय आणि त्याच्याकरताच आणि वरती जखमेवर मीठ चोळण्याकरता काही लोक का दलालांचा विरोध आहे. म्हणजे आम्ही दलाल आणि हे सगळे सावकार असं बोलायचं आहे का यांना? वाढवण बंदर होऊन देणार नाही आणि कोणत्याही पक्षाने छातीटोकपणे आज सांगा काल सांगा नेत्यांनी एक बोलायचं आणि त्यांच्या मंत्र्यांनी दुसरं बोलायचे, हे धंदे बंद करा. आता आपण उमेदवार दिला आहे पालघरसाठी, तर काय नेमकं व्हिजन तुमचं आहे पालघरच्या विकासाचं? नाही, सर्वांगीण विकास. एक तर इकडे आदिवासी विभाग आहे म्हणजे डोंगरी, त्यानंतर सागरी मच्छीमार आणि अन्य आणि नागरी, म्हणजे तिन्ही पट्टे. कारण का मुंबईचा लोड हा अर्थात मुंबईचे आम्हाला फायदे आहेत त्याही आम्ही नाकारत नाही, परंतु मुंबईत घरं परवडत नाही. ते वसई पालघरमध्ये लोक राहायला आले किंवा इकडूनच्या MIDC मध्ये जो रोजगार मिळतो त्याच्यामुळे बरेचसे लोक आले. मुंबईतली घरं सोडून मराठी टक्का वाढला कुठे? तर आमच्या या बेल्टमध्ये, कारण मुंबईमध्ये घरं परवडत नाही. तर नागरी विभागाचे प्रश्न, पाणी असेल, दळणवळण म्हणजे येणं जाणं, तर त्याच्याकरता एक नायगाव खाडीवर म्हणजे मीरा भाईंदर टू नायगाव हा ब्रिज MMRDA कडून आम्ही पास करून घेतला आहे. त्याचबरोबर विरार टू चपाळा पालघर हा ब्रिज, का आम्हाला पालघरला जो हायवेवरून वळसा घालून जायला लागतो तो सरळ, आम्ही आज फेरी बोट चालू केला आहे वसईपासून भाईंदरपर्यंत. तशीच फेरी बोट का ज्याच्यातून गाड्या ट्रक वगैरे पण जातात, तशीच फेरी बोट येत्या 2-4 महिन्यामध्ये. एक समोर जेट्टीचा प्रश्न, ती फ्लोटिंग जेटीच्या हिशोबाने पण आम्ही विचार करतोय. तो विरार म्हणजे नारंगी आमचं ते सफाळा अशी फेरी बोट 2-4 महिन्यात चालू होईल. आणि त्याचबरोबर MMRDAच्या माध्यमातून जे पास करून घेतलेले ब्रिज आहेत ते आम्हाला लवकरात लवकर चालू करून घ्यायचे. आपण जसं म्हणाल की 2 टर्म आपला खासदार इथे येऊ शकला नाही, मात्र त्या 2 वर्षातली 2 टर्ममधली परिस्थिती राजकीय आणि आत्ताची परिस्थिती याचा आपल्याला फायदा होईल, कारण महायुती आणि महाविकास आघाडी याच्यामध्ये बरेच मतमतांतर आहे. 100% मी जे मगाशी बोललो का 3 आमदार आमचे आहेत आणि जे 3 आमदार आहेत ते 3ही माझ्या मुलासारखे आहेत आणि त्यांना कधी ना कधी मी मदत केलेली आहे. प्रत्येक कामामध्ये त्या आमदारांना विचारलं तरी ते माझ्या विरोधात बोलणार नाही. कोणत्याही पक्षाचे असो, ते राष्ट्रवादीचे असो, कम्युनिस्टांचे असो, त्यांचा पाठिंबा. मी काय बोललो, शरीराने कुठेही असले तरी मनाने सगळे माझ्याबरोबर आहेत. आज त्यांचे वरचे जे काही निर्णय घेतात त्या हिशोबाने त्या आमदारांना दाखवायला लागते. परंतु 3ही आमदार एक शिवसेनेचे आहेत, एक कम्युनिस्ट आहेत आणि एक राष्ट्रवादीचे आहेत. हे 3ही आमदार अगदी मला वडिलांसारखे मानतात आणि तेही मला मदत करता आहेत, करणार. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, जेव्हा बहुजन विकास आघाडीने उमेदवार जाहीर केला तेव्हापासून या दोन्ही युती आघाडीमध्ये थोडीशी घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे आता अमित शहा सुद्धा आम्ही 1 नंबरला आहेत.
हे दोघं महायुती आणि महाआघाडी हे लढतायत 2 नंबरला कोणत्याच्या करता, बाकी 1 नंबरला आम्ही आहेत, आम्ही निवडून येणार. पण त्यासाठीच म्हणजे ती जी दहशत निर्माण झाली म्हणून अपप्रचार भाजपने सुरू केलाय. अपप्रचार नाही केला तर यांचा पक्ष चालेल कसा? अपप्रचार दुनियाचे नेते आमच्याकडे येतील, म्हणजे दोन्ही पक्षाकडून, बरोबर, दोन्ही पक्षाकडून यांचे टॉपचे नेते हे आमच्या पालघरमध्ये येणार. आम्ही आमचेच नेते, आमच्याकडे कोणीही भाडोत्री कार्यकर्ता नाही, भाडोत्री नेता नाही. आम्ही एकला चलो आहोत. आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही ही सीट काढू. क्या बात आहे. हा मोठा आत्मविश्वास तुम्हाला आहे, कारण 100% निवडून येणार. कारण का आज सगळे समाज, काही समाजामध्ये पण अपप्रचार चाललाय आणि अपप्रचार करणारे जे जन्माले आले तेच माझ्या विरोधक म्हणून बरोबर ते अपप्रचार करतायत का हे अमुक पक्षाबरोबर जातील, तमुक पक्षा. अरे गेली 35 वर्ष 90 पासून मी इकडे आमदार म्हणून बसलाय. सगळ्या जाती धर्म यांना एकत्र घेऊन, म्हणजे 92-93च्या दंगलीमध्ये मुंबई पेटलेली, बाजूची भिवंडी पेटलेली, परंतु आमच्या वसईमध्ये त्यावेळी लोक विश्वासाने राहायला आलेले. त्यावेळी आमच्याकडे काही झालं नव्हतं. हा माणूस कधीही जातीयवादी असू शकत नाही. सर्व माझं एक बेसिक आहे का जो आपल्या आईला मान, दुसऱ्याच्या आईला मान देईल तोच आपल्या आईचा मान वाढवू शकतो. बरोबर, हा माझा बेसिक एक मूलमंत्र आहे का आपण दुसऱ्याच्या आईला रिस्पेक्ट दिला पाहिजे, तरच आपण आपल्या आईचा मान सन्मान ठेवू शकतो. त्याच्यामुळे सगळ्या धर्माला, ते मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, शीख असतील, जैन असतील, बौद्ध असतील, यांचा कोणाचा भगवा झेंडा आहे, कोणाचा हिरवा आहे, कोणाचा पांढरा आहे. आमचा तिरंगा आहे का त्याच्यात निळा कलर पण आहे, जो शिखांचा पण आहे, जो बौद्धांचा पण आहे, हिंदूंचा पण आहे, मुसलमानांचा पण आहे, ख्रिश्चनांचा पण आहे, आणि सगळा आमचा तिरंगा आहे. आम्ही भले पिवळा फडकवतोय पण आमच्या मनामध्ये तिरंगाच आहे. खरं आहे. आपण एक शेवटचा प्रश्न विचारतो. खरं तर आत्ता आपण राजकीय परिस्थिती राज्यातली बघतोय, त्याच्यावरती आपण कसं पाहता त्याच्याकडे? कारण एकूणच राज्यामध्ये सामान्य मतदार जो आहे तो प्रचंड संभ्रमात आहे. काय नाही संभ्रम कसला? आपल्या महाराष्ट्राच्या 5 फेजमध्ये, मग काल गुजरातची इलेक्शन झाली परवा, 26 जागा 1 फेज, महाराष्ट्राच्या 48 जागा 5 फेज. आपल्या इकडे जे केंद्रीय म्हणजे माननीय पंतप्रधान असतील, माननीय गृहमंत्री असतील, माननीय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असतील, 25 मीटिंग, ज्या गेल्या इलेक्शनला 5 मीटिंग लागलेल्या. महाराष्ट्रावर 5 फेजमध्ये जास्तीत जास्त 2, खूप डोक्यावरून पाणी, 1 किंवा 2 आजपर्यंत महाराष्ट्राचा रेकॉर्ड बघितला तर 1 किंवा 2 फेजमध्ये होणाऱ्या इलेक्शन 5 फेजमध्ये तुकड्यात 8-10, 8-10-11 अशा 5 फेजमध्ये इलेक्शन. कारण का काही लोकांना प्रचार करायला पूर्ण वेळ मिळावा. सर्वे करण्यामध्ये कोण एक्सपर्ट आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आज साधी गोष्ट आहे, सहयोगी पक्षाचे उमेदवार बदलले जातात. सहयोगी पक्षाची ही जागा काढली जाते का तर सर्वे अमुक बोलतो, सर्वे तमुक बोलतो. यांचे सर्वे रिपोर्टच असे आहेत का महाराष्ट्रामध्ये काही खरं नाही. आणि बहुजन विकास आघाडी पालघरची सीट जिंकते ही यांच्या सर्वेमध्ये. आता त्याच्यामुळे बुद्धिभेद करणं का हा अमुक पक्षाबरोबर जाईल, तमुक जातीय, अरे जातीयवादी आम्ही कधीच नव्हता. 115 मधले 109 ज्यावेळी नगरसेवक निवडून येतात, आमचा पहिला महापौर असेल, उपमहापौर असेल, ओबीसी, अल्पसंख्याक, आमच्या इकडे मुस्लिम, कॅथलिक, अगदी राव म्हणून साऊथ इंडियन, सोलंकी असतील, गुप्ता असतील, यूपी, गुजरात, मायकल फुर्टॅडो असेल, रहमान अयूब बलोच असेल, मुस्लिम, शकीर डांगे असतील, मुस्लिम, आमचे नगरसेवक. आमचा पहिला जनरल जागेवर बौद्ध समाजाचा रुपेश जाधव. आजचे उमेदवार आहेत ते आदिवासी समाजातले
जनरल जागेवर आमच्या तालुक्याचे सभापती होते. तुम्ही मला जातीवादी बोलूच शकत नाही. कोण बोलणारे असतील ना, त्यांचा जन्म पाळणा हलायच्या अगोदर मुर्दाबाद हितेंद्र ठाकूर हे करत जन्माला आलेले आहेत. त्यामुळे जातीयवादी वगैरे हे काय नाही. मुस्लिम, कॅथलिक, बौद्ध, शीख सगळे माझ्याबरोबर, जैन सगळे माझ्याबरोबर आहेत. कुठे कोणतीही हवा चालून दे, इकडे आमचीच हवा चालणार. थोडक्यात अप्पा गेल्या 10 वर्षामध्ये पालघरचा जो विकास व्हायला होता तो झाला नाही त्या पद्धतीनं, आणि त्यामुळे कुठेतरी यावेळेला आपण उमेदवार दिला आहे. आणि त्या उमेदवाराकडनं सगळ्यांनाच आता अपेक्षा आहे. आणि जसं तुम्ही म्हणतात की सर्वे करणाऱ्या पक्षानं सुद्धा सांगितलं आहे की बहुजन विकास आघाडी इथे जो उमेदवार देईल तो जिंकून येईल. खरं तर सर्वेची गरज नाही. पालघर हा तुमचा बालेकिल्ला आहे आणि त्यामुळेच तुम्हाला या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. राजेश पाटील हे जे आमचे उमेदवार आहेत ते जनरल जागेवर सभापती तालुक्याचे झाले. गेल्या 4.5 वर्षात लोकांनी बघितलं आहे. आणि आमचे 7-8 इच्छुक, एक लक्षात घ्या, आमच्याकडे 7-8 इच्छुक होते. त्यांनी नंतर सगळ्यांनी सांगितलं आपण राजेशला देऊ. एक तरुण आहे, आमदार म्हणून चांगल्या प्रकारे काम करतोय. त्यामुळे ही सीट आम्ही नक्की जिंकणार. बहुजन विकास आघाडी आमची शिट्टी 100% वाढणार. राज्यात कुठे वाजो न वाजो, पालघरमध्ये वाढणार. आपण आज वेळात वेळ काढलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. या विशेष मुलाखती तिथेच थांबतोय. आपण पाहत राहा झी 24 तास.